नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। बघा, आज तब्बल 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा मित्रांनो, फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव उतरलेले नाहीत, याच्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव उतरलेले आहे। त्यामुळे तुम्हाला 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेट असेल किंवा 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, तुम्ही जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये तब्बल 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। अजून पुढील 1 तासामध्ये अजून घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तारीख देणार आहे। त्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, आज सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। म्हणजेच 1 तासामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील अजून 1 तासामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच आज किती हजार रुपयांची घसरण होईल, उद्या किती हजार रुपयांची घसरण होईल आणि परवा दिवशी किती हजार रुपयापर्यंत सोन्याचे भाव राहतील याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, आज फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले नाहीत, तर याच्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। म्हणजे जेवढे पण कॅरेटचे सोने आहे तर तेवढे सर्व कॅरेटचे सोने घसरलेले आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांनी अजून 2 दिवस चांदी खरेदी करायची नाही, कारण चांदीमध्ये आज 5,000 रुपयांची वाढ झालेली आहे। बघा, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडतात चांदीमध्ये 5,000 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला चांदीचे पैंजण खरेदी करायचे असेल, चांदीचे अंगठे असेल, चांदीच्या बांगड्या असेल, नेकलेस असेल, म्हणजे चांदीचे जेवढे पण दागिने आहेत तेवढे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजून 2 दिवस वाट पाहणं गरजेचं आहे, कारण अजून 2 दिवस चांदीचे भाव 100% वाढणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी आज जरी सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच आहे आणि आम्ही दिलेल्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच आहे। परंतु आज सकाळपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। ऐन लग्न सराईच्या तोंडावरतीच सोनं स्वस्त झालेलं आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे सध्याच्या स्थितीला लग्न सराई सुरू आहे। सोबतच काही नागरिकांना स्वतःसाठी सोने खरेदी करायचं आहे, तर काही नागरिकांकडे भरपूर पैसे आहेत तर त्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करायची आहे। तर त्या ग्राहकांना 1 तारीख देणार आहे, त्या तारखेला तुम्ही सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा मित्रांनो, आज सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। म्हणजे आज सकाळी सराफांचे दुकान उघडताच सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। तर बघा, तुम्ही सुद्धा मागील 15 दिवसांमध्ये बघितलेलं असेल भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। त्यावेळेस घसरण सुरू झालेली होती, तर या घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। परंतु आज परत एकदा सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। भरपूर ग्राहकांनी सोनं घेण्यासाठी पैसे सुद्धा आणलेले आहेत। म्हणजे ठिकठिकाणी लाईनी सुद्धा लागलेले आहेत। सर्व सोनारांचे दुकान फुल गर्दीने भरलेले आहेत। म्हणजे आज काही ग्राहकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे, काही ग्राहकांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं आहे, तर काही ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे। मित्रांनो, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच आहे। परंतु आम्ही दिलेल्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा याच्यापेक्षा डबल फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा तारीख देणार आहे। खास करून ज्यांना 24
24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी या तारखेला सोने खरेदी करा। तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे ही तारीख। त्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव कशामुळे घसरत चाललेले आहेत, अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे, अजून सोनं किती स्वस्त होणार आहे, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील। बघा, ज्यांना सोने खरेदी करायचं आहे, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते परंतु सोन्यामध्ये घसरण कशामुळे सुरू झालेली आहे। बघा मित्रांनो, सोन्यामध्ये घसरण होण्याची काही कारणे आलेली आहेत। सोबतच सोन्याचे भाव अजून किती घसरतील, सोने कधी स्वस्त होईल याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपण मागील 10 दिवसांपूर्वी अंदाज सुद्धा दिलेला होता, तो अंदाज 100% खराच ठरलेला आहे। त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सोन्याविषयी अंदाज देणार आहोत। तुम्हाला चांदीचं सर्वात अगोदर सांगितलेलं आहे की अजून 2 दिवस चांदी खरेदी करू नका, कारण चांदीमध्ये आज 5000ची वाढ झालेली आहे। उद्या सुद्धा चांदीमध्ये वाढ होईल आणि परवा सुद्धा चांदीमध्ये वाढ होणार आहे। परंतु सोन्याचे भाव कालपासून घसरत आहेत, काल सुद्धा घसरलेले होते, आज सुद्धा घसरलेले आहेत। अजून पुढील 2 दिवस घसरण्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा तारीख देणार आहे, त्या तारखेला सोने खरेदी करा, कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम बघून घेऊयात की सोनं किती हजार रुपयापर्यंत घसरणार आहे, जेणेकरून जर तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्ही सुद्धा बजेट तयार ठेवाल। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा डायरेक्ट सांगणार आहे की सोन्याचे भाव अजून किती हजार रुपयापर्यंत येणार आहे, तुम्हाला किती हजार रुपयांना 1 तोळ सोनं मिळणार आहे, म्हणजे 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु मित्रांनो, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत त्याचे 3 अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमेंट आलेल्या होत्या की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, त्याच्यावरती आज 3 अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत। हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाही, त्यामुळे ग्राहकांनो तुम्ही सुद्धा याच्यावरती विश्वास ठेवू शकता। ज्या ग्राहकांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांचा लाखोंचा फायदा झालेला आहे, तुम्ही सुद्धा याच्यावरती 100% विश्वास ठेवू शकता। तर बघा मित्रांनो, या 3 अंदाजांपैकी पहिला अंदाज म्हणजे अनुभवी सोनार। बघा, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे सोनार असतात त्याच्यामध्ये 15 वर्ष असू द्या, 20 वर्ष असू द्या, 25 वर्ष असू द्या, म्हणजे ज्या सोनारांनी जास्त वर्ष व्यापार केलेला असतो त्यांना 100% अंदाज येत असतो, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, ज्याप्रमाणे पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज अनुभवी सोनार सुद्धा देतच असतात। सोबत जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तो अंदाज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेला आहे, विश्लेषकांनी सुद्धा दिलेला आहे। बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करत असतात त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे की सोन्यामध्ये अजून किती हजार रुपयांची घसरण होईल ते सुद्धा त्यांनी सांगितले आहे। म्हणजेच एकंदरीत अनुभवी सोनार असतील, सोबतच सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतील, विश्लेषक असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा सोन्याचे भाव घसरणार आहे। सोबतच मित्रांनो, जो तिसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो तिसरा अंदाज अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। व्यापाऱ्यांच्या मध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। अजून 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत, परंतु हे घसरण किती हजार रुपयांचे असणार आहे, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा बजेट ठेवाल आणि तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा मित्रांनो, सोन्याचे भाव घसरणार असल्याची प्रमुख 5 कारणे देण्यात आलेले आहेत। या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत। बघा, अनुभवी सोनार असेल, अनुभवी व्यापारी असेल आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतील त्यांच्या माध्यमातून 5 कारणे दिलेले आहेत। त्यांच्यामध्ये या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या कारणांवरून अंदाज सुद्धा येणार आहे। तर बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्याची मागणी सध्याच्या स्थितीला कमी झालेली आहे। म्हणजे सोन्यामध्ये सध्याच्या स्थितीला कोणताही नागरिक
कोणतीही महिला गुंतवणूक करत नाही। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला सोन्याची मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सोन्याच्या भरपूर खाणी सापडलेल्या आहेत, त्यामुळे सोन्याची घसरण सुद्धा सुरू झालेली आहे। बघा मित्रांनो, ओडिशा राज्य असेल, यूपी राज्य असेल, एमपी राज्य असेल तर या राज्यांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत। या खाणींमध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं सापडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाहेरील देशांमधील नागरिकांकडे भरपूर सोनं झालेलं आहे, त्यामुळे ते आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणार नाही, त्यामुळे सोन्याची घसरण सुद्धा सुरू झालेली आहे। बघा, हे दुसरं कारण महत्त्वाचं होतं, तर या दुसऱ्या कारणामुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याचं जे तिसरं मुख्य कारण आहे तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत होता, म्हणजे ज्याच्यामध्ये जीएसटी असेल, सीजीएसटी असेल, एसजीएसटी असेल, अशा प्रकारचे डे टॅक्स लावण्यात येत होते, तर ते टॅक्स हटवण्यात आलेले आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा सुरू झालेली आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर 1 तोळा सोनं खरेदी करायला गेलात तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स सुद्धा द्यावा लागत होता, परंतु हा टॅक्स फक्त एका प्रकारचा नव्हता, याच्यामध्ये 3 ते 4 प्रकार होते, तर तुम्हाला त्या सोन्याचे पैसे आणि त्या टॅक्सचे पैसे सुद्धा द्यावे लागत होते, परंतु आतापासून तुम्हाला फक्त सोन्याचे पैसे द्यावे लागतील, त्याच्यावरती जो टॅक्स लावण्यात येणार आहे तर तो टॅक्स सध्याच्या स्थितीला हटवण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला टॅक्सचे पैसे द्यावे लागणार नाही। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा मागील 15 दिवसांचा अंदाज घेतला तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा वाटत होतं की सोन्याचे भाव घसरतील, त्या अनुषंगाने भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये भीती झालेली होती, तर त्या भीतीमुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहकांकडे कमी सोनं झालेलं आहे आणि बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे सोन्याची मागणी कमी झालेली आहे आणि या सोन्याचे भाव घसरत सुद्धा चाललेले आहे। सोबतच मित्रांनो, जे शेवटचं कारण म्हणजे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण म्हणजे सोन्याचा जो शेअर मार्केटचा ग्राफ असतो तर तो शेअर मार्केटचा ग्राफ कालपासून उतरलेला आहे, अजून पुढील 2 दिवसांमध्ये उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, 1 तासांमध्ये 20,000ची घसरण झालेली आहे, पुढील अजून 1 तासांमध्ये सोन्याचे भाव घसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा, आज भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे, त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळलेलं आहे, त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला लग्न सराई असेल, साखरपुडे असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमांसाठी सोनं खरेदी करायचं असेल, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुमचे सुद्धा 100% पैसे वाचतील। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सोन्याचे भाव उतरणार असल्याचे जे 5 कारणे अनुभवी अभ्यासकांनी, अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेले होते, ते 5 कारणे सुद्धा सांगितलेली आहेत। म्हणजेच या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेले आहेत। तर ही प्रमुख 5 कारणे आहेत, तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। तर बघा मित्रांनो, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या अंदाजानुसार अनुभवी सोनारांच्या मध्ये अजून सोन्यामध्ये 15,000 रुपयांची घसरण होणार आहे, त्यांनी सुद्धा ही 5 कारणे देऊन अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात, सोन्याचा व्यवसाय करतात, त्यांच्यामध्ये अजून सोन्यामध्ये 15,000 रुपयांची घसरण होणार आहे, म्हणजे टोटल मिळून 35,000 रुपयांची घसरण होईल, अशा पद्धतीने अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे। सोबतच जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो दुसरा अंदाज अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेला आहे, तर या व्यापाऱ्यांच्या मध्ये अजून सोन्यामध्ये 10,000 रुपयांची घसरण होणार आहे। तर बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात तर त्या व्यापाऱ्यांच्या मध्ये अजून सोन्यामध्ये 10,000 रुपयांची घसरण होणार आहे, म्हणजे टोटल मिळून 30,000 रुपयांची घसरण होईल, अशा पद्धतीने अंदाज देण्यात आलेला आहे। आणि जो तिसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो तिसरा अंदाज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेला आहे, विश्लेषकांनी सुद्धा दिलेला आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा 10,000 रुपयांची घसरण होणार आहे। आणि जो सर्वात महत्त्वाचा अंदाज देण्यात आलेला आहे तो अंदाज टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, बातम्या असेल, वर्तमानपत्रे असेल, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव 50 ते 55,000 रुपयांपर्यंत घसरू शकतो। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही सुद्धा अजून किती दिवस वाट पाहायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा मित्रांनो, मागील 2 दिवसांपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे, पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अनुभवी सोनार असतील, अनुभवी
व्यापार असतील आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतील, विश्लेषक असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळणार आहे। बघा मित्रांनो, जे यांनी अंदाज दिलेले होते ते अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। म्हणजे ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी सुद्धा बाजाराचा थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे। आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून अंदाज दिलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोने घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोने घसरलं तर तुम्ही सुद्धा 100% सोनं खरेदी करा, परंतु जर सोन्याचे भाव वाढणार असतील तर तुम्हाला आज अंदाज सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच आपला लगेच 1 तासामध्ये दुसरा व्हिडिओ सुद्धा येणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांनी लगेच चांदी खरेदी करू नका, अन्यथा तुम्हाला 100% 5000 रुपयांचा तोटा होणार आहे। कारण पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये चांदीचे भाव सुद्धा घसरू शकतील, अशा पद्धतीने अंदाज देण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला असे सोन्याचे भाव आवडत असतील, रोजच्या रोज सोन्याचे ताजे भाव बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।